नमस्कार, मी आकाश झालटे. मराठी वन न्यूज चॅनलवर आपले हार्दिक स्वागत आहे. चला तर पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी. केडीएमसी निवडणुकीसाठी आपणही इच्छुक आहात काय? आपल्यालाही वाटतं की आपण नगरसेवक व्हावे, तर मग वाट कसली बघताय? आजच आपली माहिती द्या टिटवाळा न्यूजकडे. आपण आजवर केलेल्या सामाजिक, राजकीय, शैक्षणिक कार्याची माहिती आम्ही जनतेपर्यंत पोहोचू. अधिक माहितीसाठी संपर्क राजू टपाल, संपादक टिटवाळा न्यूज. संपर्क क्रमांक आहे 9967006434. सार्वत्रिक निवडणूक 2026 साठी मनसेचे भूषण जाधव पॅनल क्रमांक 3 मधून निवडणूक लढविण्यासाठी उभे ठाकले. भूषण जाधव हे 2009 साली स्थापन झालेल्या मनसे पक्षात एकनिष्ठ म्हणून कार्य करीत राहिलेले आहे. त्यांची आपल्या प्रभागात चांगलीच पकड राहिलेली आहे. शिवाय येत्या निवडणुकीत शिवसेना मनसे युती झालेली असल्याने शिवसेना 2 तर मनसे 2 जागी निवडणूक लढविणार आहे. त्यात एससी आरक्षणातून भूषण जाधव यांची निवडणूक लढविण्यासाठी जोरदार तयारी झालेली आहे. जनतेच्या प्रश्नांसाठी सुशिक्षित नेतृत्व म्हणून पॅनल क्रमांक 3 भूषण बाळाराम जाधव नगरसेवक पदासाठी अधिकृत उमेदवार आहे. भूषण जाधव हे सिव्हिल इंजिनियर असून त्यांनी गेल्या 15 वर्षे शहर विकास, बांधकाम आणि पायाभूत सुविधा क्षेत्रात प्रत्यक्ष कामाचा अनुभव घेतलेला आहे. त्यामुळे नागरिकांना भेडसावणारे प्रश्न केवळ ऐकून न घेता त्यावर तांत्रिक, कायदेशीर व प्रशासकीय पातळीवर उपाय कसे काढायचे याची त्यांना पूर्णपणे जाणीव आहे. आजही आपल्या मांडा, टिटवाळा, अटाळी परिसरातील नागरिक अनेक मूलभूत समस्यांना तोंड देत आहे. खराब रस्ते, पावसाळ्यात पाणी साचणे, अपुरी गटार व्यवस्था, अनियमित कचरा न उचलण्यामुळे होणारे आजार, आरोग्य सुविधा दूर असणे, वाढती वाहतूक कोंडी, पाणी पुरवठ्यातील अडचणी इत्यादी समस्या रोजच्या जगण्यात त्रासदायक ठरत आहे. दुर्दैवाने अनेक वेळा या समस्या प्रशासनामार्फत योग्य पद्धतीने पोहोचतच नाहीत किंवा पाठपुरावा नसल्याने दुर्लक्षित राहतात. त्यामुळे भूषण जाधव यांनी सुशिक्षित आणि अनुभवी उमेदवार म्हणून त्यांची भूमिका केवळ प्रश्न मांडण्यापुरती मर्यादित नाही तर नागरिकांचे प्रश्न योग्य फाईल व प्रस्तावाच्या माध्यमातून संबंधित विभागाशी थेट संवाद साधून कायदेशीर व तांत्रिक भाषेत वेळोवेळी पाठपुरावा करून प्रशासनाच्या निर्णय प्रक्रियेपर्यंत पोहोचवू शकतो. हेच त्यांचे बलस्थान असल्याचे आपल्या जाहीरनाम्यातून सांगितलेले आहे. त्यांनी आपल्या सिव्हिल इंजिनियर म्हणून मिळालेल्या ज्ञानाचा उपयोग करून आणि दीर्घकालीन उपाययोजना राबविण्यावर ठाम भर देण्याबरोबरच कामे केवळ कागदावर न राहता प्रत्यक्ष जमिनीवर दिसली पाहिजेत, हा त्यांचा स्पष्ट दृष्टिकोन आहे. मनसे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे यांच्या विचारसरणीने प्रेरित होऊन महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्षाच्या माध्यमातून ते सामान्य माणसाचा आवाज बनण्याचा प्रयत्न करीत आहे. नागरिकांचा स्वाभिमान, हक्क आणि सुरक्षित भविष्य यासाठी लढणारी राजकीय भूमिका हीच त्यांची ओळख आहे. त्यांनी शिवसेना, उबाठा गट व महाराष्ट्र नवनिर्माण सेना युतीतर्फे पॅनल क्रमांक 3 मधून अधिकृत उमेदवार म्हणून निवडणूक लढवत आहे. त्यांनी आजच्या घडीला गरज आहे ती फक्त आश्वासने देणाऱ्या नव्हे तर प्रश्न समजून घेऊन ते सोडवू शकणाऱ्या सुशिक्षित प्रतिनिधींची. म्हणूनच त्यांनी आपल्या प्रभागाच्या विकासासाठी, आपल्या प्रश्नांना न्याय मिळवून देण्यासाठी आणि प्रशासनाकडून काम करून घेण्यासाठी निर्धार विकासाचा, अखंड जनसेवेचा असे ब्रीद वाक्य वापरत जनसेवेची संधी द्या असे आवाहन केलेले आहे. तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी. उद्या पुन्हा भेटू याच ठिकाणी. धन्यवाद.